उद्धव ठाकरे, अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये चर्चा झाली आहे। उद्धव ठाकरेंकडून दानवे खैरे वादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। बंद दाराआड तिघांमध्ये बैठक झाली। यामध्ये दोन्ही नेत्यांमधला वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। मात्र बैठकीनंतरही दानवे यांनी लोकसभा तिकिटाच्या स्पर्धेमध्ये कायम असल्याचं आवर्जून सांगितलं। तर बैठक झाली मात्र संभाजीनगरच्या जागेवर चर्चा झाली नाही अशी सारवासारव इकडे खैरेंनी केली आहे। पक्षाच्या निवडून येण्यासाठी कसं केलं पाहिजे, काय केलं असा मी चर्चा करतो। आम्ही सगळे होतो, सगळे संभाजीनगरच्या जागेबाबत निवडून यायला संभाजीनगरच्या जागेबाबतही आता बालेकिल्ला कोणाचाही माहिती नाही। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा बालेकिल्ला आहे आणि आज उद्धव साहेबांचा त्या ठिकाणी नेतृत्व आहे। त्यामुळे 100% आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। या गटाचा आहे। बरं, तुमच्यात नसलेला वाद संपला का? केव्हाच कुठं नाहीच इथे वादच नाहीये, पण उगाच तुम्ही तर यावर अंबादास दानवे काय म्हटले तेही ऐकूया। उद्धव साहेबांसोबत काही बोलणं झालंय? ठाम म्हणजे अजून निवडणुकीत उमेदवारच जाहीर झाले नाही, त्यामुळे मी तर इच्छुक आहेच ना। मला आत्ताच ही गोष्ट कळालेली आहे आपल्या माध्यमातूनच, परंतु नाराज होऊन गेले असतील तर त्यांना निश्चित समजावण्याचा प्रयत्न आम्ही करू। आणि उद्धवजी ठाकरे साहेब एवढा मोठा प्रचंड मोठा दौरा करतायत, त्यांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेणं आम्हा शिवसैनिकाचीच जबाबदारी आहे। आणि म्हणून मला असं वाटतं साहेबांना उशीर झालेला, साहेब तर सगळ्यांनाच भेटतात। मी तर आता कित्येक मागच्या महिन्यापासून सगळ्या दौऱ्यात सोबत आहे। साहेब सगळ्यांनाच भेटतात, मला वाटतं जातानाही त्यांनाही भेटले असते, परंतु त्यांचा काही गैरसमज झालेला असावा, तो गैरसमज निश्चित काढला जाईल। परंतु महिला म्हणतात की पुरुष पदाधिकाऱ्यांना भेटी दिल्या जातात, रात्री भेटी होतात, आम्हाला माहिती होत नाही, साहेब येतात पण आम्हाला कळवतही नाही। आता पुरुष पदाधिकाऱ्यांनाही कुठे भेटले असं काही नाही। आता काल आम्ही सोबतच होतो, आता त्यांची भेटण्याच्या वेळा आहे ना, असं कधी कसं भेटलं जाईल त्याच्या काही वेळा असतात ना ठरलेल्या, कोणत्याही वेळी थोडी भेटता येणार कोणी का असत नाही। उद्धवजी ठाकरे साहेब असं थोडी आले का भेटतील असं थोडी। आपणही आपल्या शिवसैनिकांनी नियम शिस्त पाळली पाहिजे ना, जो वेळ भेटण्याचा त्याच